ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. बदलापूर प्रकरणानंतर ठाण्यातील एका बेकायदेशीर IVF सेंटरवर ठाणे महानगरपालिकेने कारवाई करत संबंधित रुग्णालयाची मान्यता रद्द केली आणि 3 सोनोग्राफी मशीन सील केले. गरीब महिलांना पैशांचं आमिष दाखवून गैरप्रकार होत असल्याचं उघड झालं. महापौर शर्मिला पिंपळकर यांनी या घटनेची गंभीर दखल घेत ठाण्यातील सर्व IVF आणि सोनोग्राफी सेंटरची तातडीने तपासणी करण्याचे आदेश दिले असून बेकायदेशीर केंद्रांविरोधात विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. जुन्या ठाणेकरांचं अतिशय आवडतं चित्रपटगृह आराधना आता पुन्हा एकदा नव्या रूपात, नव्या रंगात सुरू होणार आहे. पहिल्याच दिवशी या ठिकाणी अत्यंत लोकप्रिय असा धुरंधर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 18 मार्च रोजी या चित्रपटाचं पुनरुज्जीवन होणार असून या चित्रपटगृहाचा पुन्हा एकदा पडदा उघडणार आहे. 1976मध्ये आराधना चित्रपटगृह सुरू झालं होतं. त्यानंतर काळाच्या ओघामध्ये हे चित्रपटगृह बंद पडलं, परंतु सरकारी नियमानुसार त्या ठिकाणी चित्रपटगृह असणं बंधनकारक होतं आणि या ठिकाणी जो शॉपिंग मॉल सुरू झाला त्यावर आता आयकॉनिक्स सिनेमा या नावाने नव्या रूपात आणि आधुनिक स्वरूपामध्ये आराधना चित्रपटगृह ठाणेकर रसिकांसाठी पुन्हा एकदा खुलं झालं आहे. सध्या कोरम मॉल त्याचप्रमाणे व्हियाना मॉल या ठिकाणी चित्रपटगृह आहेत. त्यामुळे जुन्या ठाणेकरांना चित्रपटासाठी कोरम, आराधना, कोरम, विवियाना या ठिकाणी जावं लागतं. मात्र आता आराधनाच्या रूपाने जुन्या ठाणेकरांना एक चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे. पिसे ते टेमघर जलवाहिनीतून दररोज सुमारे 12 कोटी लिटर पाणी चोरी होत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी केला आहे. जलवाहिनीवरील वॉल्व्हवर अनधिकृत जोडण्या करून पाणी टँकर गोदामांना वळवले जात असल्याचं त्यांनी पाहणी दरम्यान उघड केलं. या पाणी चोरीमुळे ठाण्यात पाणी टंचाई निर्माण होत असल्याचा दावा करत या प्रकरणाचे पुरावे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर करणार असल्याचं विरोधी पक्षनेते श्री शानू पठाण यांनी सांगितलं. पीसे गांव से लेकर टेमघर तक 17 किलोमीटर की हमारी मेन TMC की लाइन है, जिससे हमको 300 mld लगभग पानी TMC बोल रही है कि 300 mld पानी हमसे हम लोग ले रहे. हर 10 मीटर पे ऐसे प्रेशर बॉल है. उन प्रेशर बॉल के नीचे लाइन है, ऊपर लाइन है, डायरेक्ट 6 इंच, 8 इंच, 10 इंच, 2 इंच, हर जगह पे हर 10 मीटर पे एक वॉल है. तो 17 किलोमीटर है, तो कई 100 लाइनें मिलेंगी आपको. 70 mld पाणी रोज प्रति दिवस तिथे ठाणेकरचं मूल जो आहे तो हक्काचं पाणी चोरी होतं. एकेकडे आम्ही ठाणेकरचे पैसे घेतात, त्यांना सुविधा मानणे झिरो, आणि दुसरीकडे जे मोठे मोठे गोडाऊन आहे त्यांना फ्री चोरीचं पाणी देतात. कोटी रुपयाचे बिल आहेत. महापालिकेचं नुकसान आणि ठाणेकरचं सुविधा शून्य. आम्ही स्वतः हे विषयावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे जाणार आणि त्यांना हे सर्व माझ्याकडे पुरावे मी त्यांना सादर करणार. राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे महानगरपालिकेतील गटनेते आणि नगरसेवक श्री अभिजितजी पवार यांच्या वतीने ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीच्या 24व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे महानगरपालिकेतील गटनेते श्री अभिजित पवार यांच्या वतीने ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीला वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना वागळे विभाग प्रमुख श्री एकनाथ भोईर यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा ठाणे शहराच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीला वर्धापन दिनानिमित्त श्री एकनाथ भोईर यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीच्या 24व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. ठाणे शहराच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं प्रभावी चित्रण करणाऱ्या ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीला उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. आदिवासी श्रमिक संघटनेचे संस्थापक श्री हंसराज खेवरा यांच्या वतीने ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. ठाणे वर्तमान वृत्तवाहिनी गेले 24 वर्ष
ठाणे शहरातील घडामोडी ठाणेकर नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवत आहे. असंच कार्य पुढे चालू राहू द्या. पुनश्च एकदा श्री हंसराज केवरा यांच्या वतीने ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांच्या वतीने ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीच्या 24व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. ठाणे शहराचे प्रश्न प्रभावीपणे मांडणाऱ्या ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीला आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. ठाणे शहरातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडी दर्शवणाऱ्या ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीच्या वर्धापन दिनानिमित्त उपमहापौर श्री कृष्णा पाटील यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा ठाणे वर्तमान वृत्तवाहिनी करत असलेल्या 25व्या वर्षाच्या प्रवेशाबद्दल उपमहापौर श्री कृष्णा पाटील यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे अध्यक्ष श्री मनोज प्रधान यांच्या वतीने ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. ठाणे शहराच्या घडामोडी ठाणे शहरातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणाऱ्या ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीला श्री मनोज प्रधान यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाणे शहरातील घडणाऱ्या घडामोडी ठाणेकर नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणाऱ्या ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीच्या वर्धापन दिनानिमित्त नगरसेवक श्री राजन केने यांच्या वतीने ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीला हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीच्या वर्धापन दिनानिमित्त श्री राजन केने यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे समन्वयक श्री संजय तरे आणि माजी नगरसेविका आणि ठाणे जिल्हा महिला उपसंघटक महेश्वरी तरे यांच्या वतीने ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा समस्त तरे कुटुंबियांच्या वतीने ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीला वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. ठाणे जिल्ह्यात जिल्हा सल्लागार समिती आणि जिल्हास्तरीय आढावा समिती बैठक जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीत वार्षिक कर्ज योजना 2025-26 अंतर्गत बँकांच्या कामगिरीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. स्वयंसहाय्यता गट, प्रधानमंत्री मुद्रा स्वनिधी, PMEGP आणि CMEGP यांच्यासह विविध योजनांवर चर्चा झाली. खाजगी बँकांच्या निकृष्ट कामगिरीबाबत नाराजी व्यक्त करत
कर्ज वाटप वाढवणं, CD रेशो सुधारणं आणि आर्थिक समावेशन मजबूत करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. ठाणे शहरातील घोडबंदर रोड परिसरातील वाघबीळ येथे एकविरा देवी मातेचं नवीन मंदिर सुरू करण्यात आलं आहे. श्री मुकेश ठोंबरे आणि त्यांच्या परिवाराच्या वतीने हे नवीन मंदिर साकारण्यात आलं आहे. नवीन मंदिराची निर्मिती पूर्ण झाली असून अतिशय मंगलमय वातावरणात श्री एकविरा आईच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा आणि मंदिर उद्घाटन सोहळा नुकताच संपन्न झाला. ठोंबरे कंपाऊंड, जांगीड गॅलेक्सी, वाघबीळ नाका, ठाणे पश्चिम येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सर्व प्रकारच्या धार्मिक विधींचं या निमित्ताने आयोजन करण्यात आलं. हरिभक्तपरायण जितेंद्रजी महाराज यांच्या हरिकीर्तनाचं या निमित्ताने आयोजन करण्यात आलं होतं. मंगळवार दिनांक 17 मार्च रोजी सकाळी 9 ते 11 या वेळात नवचंडी यज्ञ आणि होमाची पूर्णाहुती झाली. तसंच दुपारी 12 वाजता महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. या उत्सवाला भेट देऊन देवीचे दर्शन घेण्यासाठी नगरसेवक मनोहर डोंबरे, नगरसेवक विकास पाटील, नगरसेविका अर्चना मणेरा, नगरसेविका अनिता ठाकूर, नगरसेविका कमल चौधरी, ज्येष्ठ माजी नगरसेवक नरेश मणेरा आणि इतर मान्यवर यावेळेस उपस्थित होते. परिशाताई सरनाईक यांनी देखील या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली आणि देवीचं मनोभावे दर्शन घेतलं. यावेळेस मोठ्या संख्येने देवीचे भक्त, स्थानिक नागरिक, बाळकृष्ण ठोंबरे, रामचंद्र ठोंबरे, नाथा ठोंबरे, मुकेश ठोंबरे, समीर ठोंबरे, कुंदन ठोंबरे आणि समस्त ठोंबरे परिवार आणि आप्तेष्ट यावेळेस उपस्थित होते. या पवित्र आणि मंगल प्रसंगी अनेक मान्यवरांनी या ठिकाणी उपस्थित राहून देवीचं दर्शन घेतलं. शिवसेनेचे विभाग प्रमुख ॲडव्होकेट मुकेश ठोंबरे, समीर ठोंबरे यांनी यावेळेस मंदिराविषयी अधिक माहिती दिली. नमस्ते, माझं नाव समीर ठोंबरे आहे. तसं मी राहायला ऑस्ट्रेलियाला आहे, पण मी मूळचा इकडे वाघबीळचा आहे. आमच्या ठोंबरे परिवारातर्फे एकविरा मातेचं मंदिर इथे वाघबीळ इथे बांधण्यात आलेलं आहे. गेल्या 5-6 दिवसांपासून मंदिराच्या स्थापनेचे बरेचसे प्रोग्राम करण्यात आले. काल स्थापना झाली मंदिराची आणि संध्याकाळी जितेंद्र महाराजांचं प्रवचन झालं. आज नवचंडी हवन आज इथे स्थापन करण्यात आलं आणि गेल्या 3-4 दिवसात बऱ्याच भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. रोज 500-600 असे दुपार संध्याकाळ भाविक येतात आणि खूपच चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. या होत्या आजच्या ठळक बातम्या. आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आमचा पत्ता दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम, दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.